कधी कधी आयुष्य इतकं जड होतं ना की सकाळी उठायची इच्छाच होत नाही. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण आतमध्ये मन रोज तुटत असतं. आजचा हा संदेश त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे जी रोज हसण्याचा प्रयत्न करते, पण आतून खूप थकलेली असते. सकाळ होते, मोबाईलचा अलार्म वाजतो, पण मन म्हणतं आज नकोच उठायला. घरची जबाबदारी, पैशांची चिंता, नात्यांमधले गैरसमज आणि स्वतःसाठी वेळच नाही. रोज लोकांना हसत चेहऱ्याने भेटतो, पण रात्री उशी मात्र ओलसर होते. कोणालाही सांगता येत नाही, कारण लोक म्हणतात त्रास तर सगळ्यांनाच असतो. हो, त्रास तर सगळ्यांनाच असतो, पण प्रत्येकाचं दुःख हे सारखं नसतं ना. आणि सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे भीती. उद्याचं काय होईल? हे सगळं कधी संपेल? मी पुरेसा आहे का? कधी कधी वाटतं सगळं बरोबर करत असूनही देव आपलीच परीक्षा का घेतोय? मनात प्रश्न येतो की स्वामी, मी काय चूक केली आहे? ही वेदना शब्दात मांडता येत नाहीये, ती फक्त अनुभवता येते. पण इथेच स्वामी सांगतात की दुःख हे शिक्षा नसून ते शुद्धीकरण असतं. तू कमजोर नाहीयेस, तू तयार केला जातोयस. जे तुटतं ते नव्याने घडण्यासाठीच तुटतं. स्वामी म्हणतात, जेव्हा मार्ग दिसत नाही ना, तेव्हाच मी तुझ्या सर्वात जास्त जवळ असतो. तुला एकटं वाटत असेल तर एवढंच लक्षात ठेव, तुझ्या श्वासातही श्री स्वामी समर्थ आहेत. बरं, आज फक्त एवढंच कर. खूप मागणं नको. फक्त मनात एवढंच म्हण, स्वामी, मला सगळं कळत नाही, पण मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. आणि हाच विश्वास तुझ्या आयुष्याला हळूहळू बदलायला सुरुवात करेल. स्वामींवर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल. आणि आजचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. स्वामी प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे आहेत. श्री स्वामी समर्थ.